हे बघ, माझी कोणतीच अपेक्षा नाही रे तुझ्याकडनं. केवढा फरक पडला तुझ्यात. चांगला की वाईट. तेरी मेरी लव स्टोरी वरची खबर झाली यायला, पोपटाचा चला चला ताप डोक्याला व्हायला. वेगळेपण म्हणजे वेगळा चित्रपट आयुष्यात करण्याचा मी करतो. माझी इमेज म्हणजे कॉमेडीची आहे. अनेक जणांना प्रश्न पडला असेल की मोहर आणि विजय पारकरचा काय संबंध असा चित्रपट, तसं काही नसतं. पण खरं सांगायचं झालं, खरं खरं हा चित्रपट मला मोजून 18 दिवस अगोदर आला. माझा मित्र आमचे संचालक मंडळ संजीव नाईक यांचे ॲक्सिडेंट आणि ते जवळजवळ बेड दिले होते. त्यांनी माझं नाव सुचवलं आणि तो चित्रपट 18 दिवसापूर्वी आला. मग त्यातलं रेकी करणं, बरीचशी कामं होती, त्या ह्याच्यात मला मोजून 6-7 दिवस मिळाले प्रमोशनसाठी. पण हे काय कारण नाही आहे. 6 दिवसात मला मी चांगला चित्रपट करू शकलो आणि मी चांगला चित्रपट केला आहे हे फक्त नटांमुळे केलं. आमचा प्रसाद, हिमा, मानसी जर डान्स केला, आता आम्ही केला की आम्ही येईल 1 महिन्यापुढे. नंतर तुझे छायाशी अप्रतिम कामं केली, खरंच अप्रतिम कामं. म्हणजे आता माझी प्रेस आहे म्हणून बोलायला पाहिजे काय नाही, मला यांच्याकडे मी इन्स्टिगेट प्रसादने अतिकडे मी खरं इन्स्टिगेट. तर प्रसादबरोबर मी कधीच काम केलं नव्हतं, अतिथीबरोबर मी कधीच काम केलं नव्हतं. मी अतिथीने प्रसादला म्हटलं, पण प्रसाद मी जर ओरिजिनल डिरेक्टर असलो असतो तर कदाचित तुम्हाला मी घेतलं नसतं, तर नक्की मी घेतलं नसतं. पण मी जर घेतलं नसतं तर मी आयुष्यभर पस्तावलो असतो. सुद्धा काम करायला पाहिजे की मग तिथून काय. अरे असं खूप जुना मित्र माझा, आधी ते खूप जुनी मैत्रीण माझी. विजय म्हणा, हेमा म्हणा, आम्ही एकत्र 3-4 सिनेमे केले. विजयचं भरपूर काम केलं, पण एक वेगळा चित्रपट. आणि अगेन फ्रेश गोष्ट रायटर. सिंपल कथा आहे, सिंपल सॉलिड कथा आहे. बघा तुम्ही काय सिंपल कथा. पण त्या सिंपल कथेमध्ये कुठेतरी एक ट्विस्ट होता. तो ट्विस्ट मी तो एलॅबरेट केला आणि तेच एक वेळ पण असेल त्या चित्रपटात असं मला वाटतंय. मी रिव्हील करू इच्छित नाही. तो ट्विस्ट सिंपल, खूप साधा सिंपल ट्विस्ट, पण तोच ट्विस्ट वर्क करेल असं मला वाटतंय. ते ऑफकोर्स प्रेससाठी आहे. आमचा प्रेक्षक काय तो आलेला आहे तो आमचाच आहे. तर प्रत्येक गोष्ट आमच्या डिरेक्ट केलेली बघितली, चारी गाडी बघितली कशी वेगळ्या 4 गाडी आमच्या शेजाऱ्यांनी कॉस्ट्युम केले. ती मला ते जी गौरव भेटलं अशी मी दादा काय कर, कॉस्ट्युम काय करायचं, तुला काय वाटतंय असं तर करतो कर तू. आणि माझ्या प्रोड्युसरने मला तर 18चा विश्वास ठेवला. तर ज्याने अगोदरपासून कामं केली त्यांच्यामध्ये विश्वास ठेवला नको. काही चेंज केलं तुमच्या क्षेत्राने, काही चेंज केलं, ऐसा मत कर, मग डायरेक्टर तो ऐसा कर, काय केलं. हा विश्वास एकामेकांवर ठेवल्यामुळेच मी एक चांगला चित्रपट दिग्दर्शित करू शकलो. आणि थँक्यू पवार सर, थँक्यू काकीदी साहेब, थँक्यू व्हेरी मच. सुरेश जगताप, थँक्यू व्हेरी मच. रोहित, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. मला तुम्ही विश्वास ठेवला वेगळा विषय वाटलं काहीतरी वेगळं दिग्दर्शन करू शकतो, मला चित्रपट करू शकतो, यावर तुमचा विश्वास नक्की बसेल, खरं नक्की बसेल. जेव्हा चित्रपट बघा तुम्ही वेगळ्या तुमच्याकडे या तर खरंच मला चित्रपट आवडेल. ओडंबर नाही, काही नाही, मस्त छान चित्रपट एन्जॉय करता करता काहीतरी तुमच्या गाठीशी राहते, काहीतरी तुमच्या हातात मिळेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. नक्की थँक्यू. तो म्हणाल त्यानुसार खरोखरच त्यांनी अत्यंत वेगळा चित्रपट देण्याचा आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलेला आहे. अत्यंत वेगळा चित्रपट, अनलाईक विजय पाटकर असा हा सिनेमा असं मी नक्कीच वर्णन करू. प्रत्येक ऍक्टर जसं त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये वेगळेपण शोधायचा प्रयत्न करत असतो, वेगळेपण देण्याचा प्रयत्न करत असतो, तसाच प्रयत्न दिग्दर्शनही करत असतो. आणि तोच प्रयत्न विजयचाही चालू होता आणि तो या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाला असं मी म्हणू शकतो. एक अत्यंत उत्तम असा अनुभव विजयबरोबर काम करताना आला.
आज चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष ही काही छोटी पोस्ट नाही, इतक्या मोठ्या पोस्टला इतकी व्यवधानं, इतके विचार डोक्यात असताना सुद्धा चित्रपट दिग्दर्शित करत असताना तो कुठेही अध्यक्ष नव्हता आणि अध्यक्ष असताना तो कुठेही दिग्दर्शक नव्हता. हा त्याच्यातला गुण खरोखरच वाखाणणं जो आहे, सॅल्यूट करणं जो आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 6-7 दिवसात त्यांनी या चित्रपटाचं जे प्लॅनिंग केलं आणि ज्या पद्धतीने हा चित्रपट ठरलेल्या वेळात संपवला, ते खरोखरच एखाद्या कसबी दिग्दर्शकाला जमू शकतं आणि म्हणूनच ते त्याला जमलंय. आम्ही सगळ्यांनी मिळून एक अत्यंत साधा चित्रपट देण्याचा प्रयत्न केलाय. कुठल्याही पद्धतीने हा चित्रपट प्रचंड वेगळा आहे वगैरे असं माझं अजिबात म्हणणं नाही. अत्यंत साधा आणि प्रामाणिक चित्रपट आहे. सगळ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कामं केलेली आहेत, पण त्यातनं जो मेसेज विजयला आणि लेखकांना द्यायचा आहे तो नक्कीच चांगल्या पद्धतीने बाहेर आलाय आणि तो लोकांपर्यंत पोहोचेल अशी मला आशा वाटते. धन्यवाद. यानंतर या चित्रपटामध्ये ज्यांनी आपल्या दिलखेच अशा आदांनी सर्व रसिकांना त्या मंत्रमुक्त करणार आहेत अशा आमच्या सर्वांग सुंदर, त्यांना मी म्हणेन आमच्या मानसी नाईक यांच्यासाठी एक जोरदार टाळ्यांचा गजर मला स्टील फ्लॅश खाली. सर्वप्रथम उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार. खूप छान वाटतं कारण आज पहिल्यांदाच मी माझं गाणं बघितलं. ह्यासाठी माझ्या आयुष्यातल्या या गाण्याच्या पाठीमागचे जे पिलर्स आहेत, सर्वप्रथम माझे डिरेक्टर माय कॅप्टन विजय पाटकर, दीपाली विचारे मास्टरजी आणि चैत्राली, तिच्यामुळे मी हे गाणं केलं. डेफिनेटली खूप छान वाटलं जेव्हा गाणं पहिल्यांदा ऐकलं. एक खारीचा वाटा तुम्हाला तुमच्या पुढ्यात मी घेऊन येत आहे. डेफिनेटली तुम्हाला चित्रपटाची कहाणी मला माहिती आहे तर नक्कीच आवडेल, पण गाण्याबद्दल सांगायचं झालं तर मेन पिलर हे गाणं आहे आणि इतकी ठसकेबाज लावणी आज मला करायला मिळाली. नुकताच माझा चित्रपट ढोलकी चित्रित झाला आणि तो इतका उचलून झाला लोकांनी. त्याच्यानंतर ही लावणी येते ह्याचं खासच म्हणजे मी आय थिंक आय व्हेरी ब्लेस्ड आणि खरंच खूप छान वाटलं कारण विजय सरांबरोबर हे माझं दुसरं काम होतं. पहिलं काम जे आहे ते आय थिंक डिसेंबरमध्ये विच इज कॅरी ऑन देशपांडे, ज्यासाठी तुम्हाला आतुरतेने वाट बघायची आहे. पण नेव्हरदलेस आय वुड लव्ह टू से थँक्यू टू दीपाली विचारे, कारण जिच्यामुळे मी इतकी छान दिसलेली आहे, छान नाचलेली आहे आणि मेन करून घेतलेलं आहे. आजपर्यंत डेफिनेटली ढोलकी नंतर अशी लावणी कधी झाली नव्हती, पण फार फरक आहे दोन्ही लावण्यांमध्ये. खूप छान वाटलं की एवढ्या चांगल्या टीमचा मी एक भाग होऊ शकले. गाणं का होईना पण डेफिनेटली महल छायेगा. थँक्यू सो मच. सॉरी असं माझ्याकडे बसणार आहे. मला हे करायला पाहिजे. माझे डिरेक्टर सतीश पाटील, माझे म्युझिक डिरेक्टर मिलिंद मोरे, हे सगळे आहेत. प्लीज या ना, प्लीज या ना. कारण बोलवा मला माहिती आहे तुमचे पैसे नाही कमी करणार. कारण काय ठाकूर आहे, हा प्रोमो जो आम्ही बनवला आहे, हा प्रोमो जवळजवळ 24 तास बसून या माणसाने एडिट केला. आणि मी बोलत आहे तुम्हाला भीती वाटते, तुम्ही विसरलात ना तर मी मोकेन, कारण यांचे अतिशय उपकार माझे खूप उपकार. 6 दिवसात मी सिनेमा करू शकत नाही, यांच्यामुळे मी करू शकत नाही. माझा औषध कुठे आहे, मनोज कुठे आहे, मनोज आता माणसं खोटं कॅप्टन वगैरे मी या गाणं शूटला नव्हतोच. दोघांनी ठरवलं, छान बेबी ठरवलं आणि उत्कृष्ट लावणी केली. मी तेव्हा होतो मलेशियामध्ये. मला फक्त व्हॉट्सअपवरनं दाखवले फोटो असे 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 आपलं ग्रेट सर हा कशी चालेल म्हटलं चालेल असे त्याने केले. मला लावणीबद्दल बोलायचं नव्हतं, मलेशियात होतं हे मला सॉरी ते उभं राहून बोलते कारण मला जास्त वेळ उभं राहायला होत असते. बट हा पूर्ण पोस्टर म्हणा तुम्ही जितकं पाहताय ना त्याहून जास्त हा डीप सिनेमा पाहिल्यानंतर ऑब्विसली तुम्हाला आवडेल. पण हा सिनेमा ऍक्च्युली मी करणार नव्हते किंवा विजय सर पण करणार नव्हते. सरांचा ऍक्सिडेंट झालं संजीव सरांचा आणि मग हा विजय सरांकडे सिनेमा आला आणि ऑलरेडी याची कास्टिंग झालेली होती, त्यात मी नव्हते.
त्यात दुसरी कोणतरी नवीन मुलगी होती. आणि सरांनी मला एक दिवशी आम्ही कॅरी ऑनचं शूटिंग चालू असताना मला सरांनी सिनेमाची स्टोरी ऐकली आणि त्यात मला म्हणाले की हे एक कॅरेक्टर आहे, डान्सर आहे ती मुलगी, कारमध्ये नाचते वगैरे वगैरे सगळं सेम असं. याआधी पण असे कॅरेक्टर मी केले, पण हे तू कर कॅरेक्टर, हे वेगळं आहे ते. मी म्हटलं सर ऑलरेडी कास्टिंग झाली आहे, कोणत्या तरी मुलीचं काम आपण काढून घेणं बरं नाही. तर म्हणाले तू कर, तू चांगलं करशील. मला माहिती नाही मी कोण आहे, कशी आहे, मला माहिती नाही, पण हे सगळे बाकीचे कलाकार मला माहिती आहे, ती लोक तगडा काम करतात. तू हे कॅरेक्टर कर, मला हा सिनेमा कुठेही लूज करायचा आहे. मी म्हटलं ठीक आहे सर, करते. थोड्या दिवसांनी फोन आला, मला विचारलं की मॅडम लावणी आहे करणार का? मी म्हटलं मी लावणी का करू? मला कॅरेक्टरबद्दल विचारलं, मी लावणी का करू? मग मी सरांना फोन केला, सर काय झालं? अरे नाही मग त्यांचं ऑलरेडी पेमेंट म्हटलं सर मला लावणीसाठी विचारलं ना. हां त्याचं पेमेंट वगैरे झालेलं आहे मग कसं काय? म्हटलं नाही सर मी नाही करणार, मी कॅरेक्टरच करणार. तुम्ही जी स्टोरी मला सांगितली आणि जे कॅरेक्टर मला सांगितलं मला ते खूप आवडलं. भले ते डान्सर असू दे किंवा ते बांधर मुलगी असेल किंवा काही असेल, पण जेवढा वेगळेपणा त्या कॅरेक्टरमध्ये ना ते मी कॅरेक्टर सोडणार. माझ्या आयुष्यात आलेली चांगली संधी मी वेळेपणामुळे सोडणं हे मला चुकीचं वाटतं. शेवटी मग विजय सरांशी भांडले आणि हे कॅरेक्टर मिळवलं आणि हे कॅरेक्टर केलं. पण जेव्हा जेव्हा हे प्रत्येक या कॅरेक्टरचं सीन करत असताना ना खरंच अभिमान वाटत होता की आपण भले भांडलो असेल पण काहीतरी वेगळं आणि अप्रतिम मिळवलं. त्याचा खूप मला मनापासून आनंद आहे. जेव्हा हा सिनेमा तुम्ही पाहाल ना, मी आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी पाहिलाय ती लोक येऊन मला पर्सनली म्हणाले की मॅडम खूप सुंदर कॅरेक्टर आणि खूप अप्रतिम. जितका विचार करतो ना प्रत्येक कॅरेक्टरबद्दल, म्हणजे सयाजी दत्त असो किंवा प्रसाद असो किंवा आदिती असो किंवा माझं कॅरेक्टर असो, 4 कॅरेक्टर वेगळे पण अप्रतिम आणि प्रत्येकाला डिफनेस, खूप डिफनेस. आणि हे सगळं टोटली पॅकेज ना जर घडलंय ना खूप अप्रतिम. ते विजय सर अप्रतिम सिनेमा. तर जितका अप्रतिम सिनेमा आत्ता बनवू शकतात ना, याआधी आय डोंट नो, पण त्यांनी अजून एक सिनेमा बनवलेला होता हिंदी एक. तो मी सिनेमा जेव्हा पाहिला ना तेव्हा मला खरंच असं वाटतं की सर हा तुम्ही बनवले? हो म्हणजे काय वाव. म्हणून त्यांच्यावर विश्वास आहे की ते खूप अप्रतिम काम करतात आणि खूप अप्रतिम सिनेमा बनवू शकतात. फक्त वेळ आणि संधी यायला पाहिजे. जी माझ्या आयुष्यात आली, जी मी सोडली नाही, कुणीच सोडू नये. उगाच दयाळूपणा किंवा काही दाखवायची गरज नाही. आपल्या आयुष्यात एकदाच संधी येते, ती मिळवा. उगाच वेडेपणामध्ये ते सोडू नका. आणि ती मी सोडली नाही, त्याचा मला आज खरंच खूप आनंद आहे. थँक्यू विजय सर. निर्मात्याचे मी खूप आभार मानेन. अप्रतिम सिनेमा बनवण्यासाठी खूप पैसा खर्च केलाय, कुठेही आम्हाला कमी पडू दिला नाही, कधीच नाही, काहीच नाही. दहीहंडीला पण आम्हाला वेड्यासारखं मला सगळीकडे नाचवलं. 7-8 ठिकाणी आम्ही फिरलो, नाचलो आणि आज त्याच्यामुळे आजारी पण आहे मी. पण थँक्यू सो मच. खूप अप्रतिम सिनेमा बनवला. आत्तापर्यंत जसं कॅरी केलंय तसं पुढेही कॅरी केलं, पण हा खूप अप्रतिम सिनेमा. थँक्यू. नमस्कार. मोहर या चित्रपटासाठी सर्वप्रथम मी आभार मानतो माझे गुरु मिलिंदजी मोरे. माझे मला लावलेल्या खूप इन्स्पायर केलं. त्याच्यानंतर विजय एंटरप्राइजेस, गुरुनाथ पिठोगावकर, आशिष राजे, पवारसाहेब या सगळ्यांचा मी आभार मानतो. आणि मला मिलिंदाने इन्स्पायर केलं. आणि इथं माझे दोन नाही 3 गुरु बसलेले आहेत. मी लोककला अकादमीमध्ये शिक्षण घेतलं. मला बतावणीचे धडे दिले सरांनी. तर मी तुमचे स्टुडंट आहे. आणि दुसऱ्या मॅडम ऋतू दिग्दर्शक. धन्यवाद. यानंतर आमचे पब्लिसिटी डिझायनर श्री मिलिंद भटकर सर यांना देखील या मंचावर मी आमंत्रित करते. श्री मिलिंद भटकर. या चित्रपटाला त्यांनी आपल्या सुरेल अशा संगीताने सजवलं आहे असे आदरणीय मिलिंद मोरे सर यांनी या चित्रपटाला जे संगीत दिलेलं आहे त्याबद्दल आम्हाला सांगावं. सर्वप्रथम मी सुरेंद्र जगताप यांचे आभार मानतो. आमचे साने सर आणि विजय सरांचे आभार मानतो.
त्यांनी मला एक संधी दिली, हा मोहर चित्रपटासाठी संगीत करण्याची संधी दिली. संजीव नाईक दादा त्यांनी गाणी 4 गाणी केलेली आहेत. आयटम सॉन्ग आहे, नामी आहे, लव सॉन्ग आहे, थीम सॉन्ग आहे. तुम्ही ऐकली नक्कीच तुम्हाला आवडली असते अशी माझी पुन्हा एकदा आदरणीय सुरेंद्र जगताप सर यांना मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी यावं. त्यांच्यावर अरे भैया वेगळ्या पद्धतीची गाणी, वेगळे वेगळे फ्लेवर आहेत 4ही गाण्यांना. त्यातली 3 गाणी मी केली आहेत. एक जे ट्रीटमेंट सॉन्ग आहे, ते टायटल सॉन्ग आहे, ते दादाने स्वतः केले. आणि मला फॉर्च्युनेट आहे, मी खरं तर खूप भाग्यवान आहे की मला दोन्ही गाण्यांना अतिशय उत्कृष्ट परफॉर्मर मिळाले आणि म्हणून ते गाणं सुंदर दिसतंय. आणि मिलिंदने ते सुंदर करून ठेवलं होतं, म्हणून मला ते चांगलं कोरिओग्राफ करता आलं. आणि मला खास तिथे नमूद करायला आवडेल की या गाण्यांच्या शूटला दादा नव्हता, पण त्याने हा जो विश्वास माझ्यावर ठेवलाय, मला असं वाटतं मी तुझी आयुष्यभर रोडे जाईल यासाठी की त्याने इतका विश्वास माझ्यावर ठेवून म्हणजे त्यानेच म्हटलं तू कर, मला माहिती आहे तू चांगलं करशील. हा दिग्दर्शकाचा जो विश्वास आहे, मला असं वाटतं की तो राखला असेल. आणि थँक्यू सो मच फॉर द टीम. जगतापांना मी खूप पिटले ड्युरिंग प्रोसेस, पण त्यांनी खूप पेशंटली माझं सगळं ऐकलं असेल. आणि आमचे दोन्ही प्रोड्युसर्स ज्यांना मी माझ्या गाण्यात थोडं नाचवलंय आणि त्यांना खूप मजा आली असेल. त्यांच्या पूर्ण फॅमिलीला तुम्हाला बघताना मजा आली असेल स्क्रीनवर. आणि या सिनेमाला खूप यश लाभो अशी मी देवाचरणी प्रार्थना करते. थँक्यू सो मच. एक मला बोलायचं करायचं आहे. दीपाली ताई इतकी शिस्तबद्ध कोरिओग्राफर आहे ना की माझी शूटिंग चालू असताना सुद्धा मला बोलवून घेतलं आणि माझ्याकडे रिहर्सल करून घेतली. आणि 2 दिवस रिहर्सल शूटिंग झाली, इकडनं संपले की लगेच रिहर्सलला या, परत शूटिंगला जा, परत रिहर्सलला या, परत दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तरी मला नाचवलं. त्याचा परिणाम खूप छान. आणि हे सगळं हिच्यामुळे घडलंय. गाणं जे इतकं सुंदर अप्रतिम झालंय ना हिच्यामुळे, अप्रतिम गाणं. मी त्या दिवशी 4 रेड बुल्स पिऊन मी डान्स केले हिच्यामुळे. मुकेश क्या फालतूगिरी कर रहे हैं? चित्रपटाबद्दल जास्त नाही बोलणार, कारण सगळे चित्रपटाबद्दल बोलणार आहेत. मोहर या मराठी चित्रपटाचा लॉन्चिंगच्या प्रसंगी उपस्थित असलेली सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींचं प्रथम मी स्वागत करतो. मोहर या मराठी चित्रपटाचा निर्माता म्हणून तुमच्या समोर मी उभा आहे. या क्षेत्रात आमच्या मुख्य नायिका मोहर या मराठी चित्रपटाचा निर्माता म्हणून तुमच्या समोर मी उभा आहे. या क्षेत्रात लेट पण थेट असा यशस्वी प्रवेश या मान्यवरांच्या उपस्थितीत साकार होतोय. हे या क्षेत्रातल्या माझ्या प्रवेशाची मी खरीच समजतो. राजकारण राजकारणात सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मी गलेडॉन गावचा सरपंच. खटाव तालुक्यात पंचायत समितीचा सभापतीपर्यंत राजकीय प्रवास मी यशस्वी. सोबत ग्रामीण भागासाठी आत्मवाणी धरणारी द्राक्ष बाग शेती तालुक्यात दुष्काळी भागात उभी करण्यात मी पुढाकार घेतला. तसेच खाजगी साखर कारखाना चालू करून रोजगारावर हा
खाजगी साखर कारखाना चालू करून रोजगार उपलब्ध करण्याचे काम मी केले. त्याबरोबर मी या ग्रामीण भागातून इथे आलो आहे. ते पुष्कळी तालुका असून निसर्गाची आवडूक असताना या तालुक्यात मला बुद्धीचा सुकाळ असून या तालुक्यातील ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. सुवर्ण अक्षरांनी इतिहास ज्यांच्या नावे गेला ते छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा हा तालुका. स्वराज्याचे दुसरे सरसेनापती संताजी घोरपडे ह्याच तालुक्याचे. ज्या गावातून मी तुमच्या समोर उभा आहे त्या गावाला पण विशेष महत्व आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पॅलेस बाबासाहेब भोसले माझ्याच गावचे. तसेच चालतं बोलतं जे व्यासपीठ म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते प्राध्यापक शिवाजीराव भोसले याच गावचे. या गावाचा प्रतिनिधी म्हणून आज या सिने क्षेत्रात नवीन असलो तरी आपल्या सर्वांचं सहकार्य निश्चितपणे या क्षेत्रात तालुक्याच्या परंपरेला साजेशी कामगिरी करेल. लेख पण थेट ही भूमिका पार पाडून या क्षेत्रात आपला ठसा उमटेल. आपले सहकार्य व मार्गदर्शन लावावे हीच अपेक्षा. धन्यवाद. जय हिंद. जय आता या ठिकाणी चित्रपटाच्या नायिका आदिती सारंगकर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजर झाला पाहिजे. आपलं शब्द स्वागत करते आणि या चित्रपटातील आपली जी भूमिका आहे त्याबद्दल आमच्या सर्व रसिकांना आपण थोडं सांगावं. दिलगिरी व्यक्त करते सर्वात आधी. थोडा उशीर झाला. चित्रपटातल्या भूमिकेविषयी तुम्हाला पोस्टरवरून अंदाज आला असेलच. वीटपट्टीवर काम करणारं एक कपल आहे आणि माझ्यासाठी खूप वेगळ्या पद्धतीचा रोल होता. कारण आतापर्यंत लोकांनी मला ज्या प्रकारच्या भूमिकांमधून पाहिलं आहे त्याला छेद देणारी अशी ही भूमिका होती. त्यामुळे मला करताना फारच मजा आली. आणि विजय काका बरोबर काम करण्याचा पहिलाच योग होता. प्रसाद देड मी गेली अनेक वर्ष अनेक चित्रपटातून आणि मालिकांमधून काम केलं आणि उत्तम प्रोड्युसर लाभले. त्यामुळे हा विषय लोकांसमोर योग्य पद्धतीने मांडता आला असं म्हणेन. यानंतर या सर्वांगी सुंदर सोहळ्याला जी प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे ती म्हणजे राहुल रॉय सर यांना मी या मंचावर आमंत्रित करते की त्यांनी या चित्रपटाला आपल्या शुभेच्छा द्याव्या. आज तक तो देखता रहा था कि कॉमेडी रोल्स वगैरह करते हैं, लेकिन मुझे एज एन एक्टर मुझे पता है कि जो लोग कॉमेडी रोल्स करते हैं अंदर से बहुत सीरियस होते हैं. उतना तो पहचान है. एंड जो कुछ भी देखा फैबुलस. लेकिन जब भी मैं मराठी सिनेमा मराठी फिल्म्स को देखने आता हूँ तो ये ताज्जुब की बात नहीं होती, क्योंकि मुझे पता है कि आप लोग जो सिनेमा करते हैं, जो फिल्म बनाते हैं, बहुत ही बढ़िया बनाते हैं. स्टोरी वाइज, प्रेजेंटेशन वाइज, खास तौर से जो आपके कलाकार और जो एक्टिंग करते हैं, वेरी गुड. और हालांकि मैं हिंदी फिल्मों में काम करता हूँ, लेकिन मैं जानता हूँ कि मेरे जितने भी दोस्त लोग हैं, मेरे कलीग्स हैं जो काम करते हैं, हम लोग देखते हैं मराठी सिनेमा की तरफ. वहाँ से भी कुछ चीट करके बोरो करने की कोशिश करते हैं हम लोग. और आपके टेक्नीशियंस, आपके एक्टर्स ऑब्वियसली हमारे हिंदी फिल्मों में भी काम कर रहे हैं. हम उनको उस तरफ खींचने की कोशिश करते रहते हैं, बिकॉज द टैलेंट इज देयर. देयर इज नो क्वेश्चन. और हम लोग हमेशा हमेशा आप लोगों को चलाते रहेंगे उस तरह बेशर्मी से. पहले हॉलीवुड था, मराठी सिनेमा करते रहेंगे. फैबुलस फिल्म. मोहर लुक्स वेरी गुड. आई रियली विश प्रोड्यूसर्स सबसे तक तृप्तिवत है, फिल्में बनती रहेंगी. ऑल अस टेक्नीशियंस, my friend Guru Bhai, God bless you. I've known you for years. I want you to carry on doing this good work. All of us. Nanu Bhai, we're very old friends.
You are here for the right reason, sir. Support. जब तक आपका support है, cinema is standing because of you. You are one of the stars. आपको मैंने spot पे डाल दिया है. But Marathi cinema needs people like you always, sir. Always. And music, God bless you. I survived 25 years. मैं तो बच गया. But honestly, जो कुछ मैंने देखा and what I've heard, very good music, fantastic dancing, fantastic, very good. What expressions? क्या बोलो? Very good. So wish you all the very best, and I'm sure you'll do very, very well. God bless you all. Thank you. आपको पता है कंटेंट के बारे में मुझे बहुत पसंद महसूस हो रहा है, बहुत पसंद महसूस हो रहा है. नौड़ भाई, नीलेश नवलखा and Samit Kakkar, all these three are doing international Marathi show. Yes. And achieved produced by Foxstar. Yes. Fourth Marathi film जो फॉरेन की कंपनी है, कंपनी जो पिक्चर करते हैं. Thank you. आप क्या हो Thank you. पानझड होते तेव्हा येतो पुन्हा बहार. पानझड होते तेव्हा येतो पुन्हा बहार. तुझ्या माझ्या प्रेमाचा बहरून यावा मला. असा हा सुंदर चित्रपट ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे. मंडळींना लक्षात ठेवा, 9 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात मोहर चित्रपट हा प्रदर्शित होतोय. मोहर या चित्रपटाचं चलो चलो आगे काढा.